कराडमधील शिवशंकर पतसंस्थेच्या अन्य 14 संचालकांना तात्काळ अटक करा. पतसंस्थेच्या ठेवीदारांची मागणी. कराडमध्ये बुधवारपासून लाक्षणिक धरणे आंदोलन. शिवशंकर पतसंस्थेच्या 24 पैकी केवळ 10 संचालकांना अटक झाली आहे. उर्वरित 14 संचालक हे निधड्या छातीने फिरत आहेत. त्यांनाही त्वरित अटक व्हावी, अपहरणाचा तपास गतीने व्हावा, तसेच पतसंस्थेमध्ये अपहार करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांना शासन होण्यासाठी उपनिबंधक कार्यालयाने ही त्वरित पुढील कार्यवाही करावी. या मागणीसाठी आम्ही बुधवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करणार आहोत, असे ठेवीदारांनी सांगितले. ठेवीदारांची कराड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी ठेवीदारांतर्फे तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. संस्थेमध्ये अपहार होत असतानाही त्याला ऑडिट वर्ग देण्यात आल्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला. त्याच्याही चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत, असे ठेवीदारांनी स्पष्ट केले. यावेळी ठेवीदारांनी सांगितले की शिवशंकर पतसंस्थेमध्ये 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये अध्यक्ष शरद मुंडेकर यांच्या सहसंचालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य कर्ज वाटप केले. त्यांच्या ठेवी 13,09,00,000 रुपये होत्या, त्या गिळंकृत केल्या आहेत. सहकारी संस्थेच्या फिरत्या पथकाचे ऑडिट धनंजय गाडे यांनी त्यांच्या 15 एप्रिल 2024 ला पोलीस फिर्यादीमध्ये दिली. यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मात्र 24 संचालकांपैकी आजपर्यंत 10 संचालकांनाच अटक झाली आहे. अद्यापही 14 संचालकांना अटक होणे बाकी आहे. त्यातील काही जण अटकपूर्वसाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांना त्वरित अटक होणे गरजेचे आहे. ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून संचालक आणि कर्मचाऱ्यांनी संपत्ती खरेदी केली आहे. ती अन्य नातेवाईकांच्या नावे हस्तांतरित केली आहे. ती संपत्ती विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल व्हावा, अशा अनेक मागण्यांसाठी बुधवारी आम्ही धरणे आंदोलन करणार असल्याचे ठेवीदारांनी सांगितले.